देवाभाऊंना देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळावी, देवेंद्र फडणवीसांबाबत कृषी मंत्री दत्ता भरणेंनी हे विधान केले। फडणवीसांसाठी पांडुरंगाकडे साकडं घालूया असं भरणे यांनी म्हटलेलं आहे। योग्य वेळी हा महाराष्ट्र खूप दिवसापासून दिल्लीच्या त्या तख्तापासून लांब आहे। 25 तारखेला आषाढी आहे, आपण पांडुरंगाकडे एकच साकडं घालूया। योग्य वेळी आमच्या देवाभाऊला या देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळावी, हे शेतकऱ्यांच्या वतीनं मी विनंती करतो। मुख्यमंत्री पदासाठी आता वॅकन्सी आहे का? मुख्यमंत्री पदाच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री शिंदेंनी हा मिश्किल प्रतिप्रश्न केलाय। आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असं कार्यकर्त्यांच्या भावना असतात असं शिंदे म्हणाले। वारी सुरू असताना अनेकांकडून पांडुरंगाकडे साकडं घातलं जाते आणि त्यातले तुमच्या पक्षाचे नेते जास्त पुढे आग्रही असल्याचं बघायला मिळतंय। तुमच्या पक्षातील अनेक नेत्यांनी पांडुरंगाकडे साकडं असं घातले की राज्याचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांनी करावं। शंभूराज देसाई असतील, बच्चू कडू असतील, तुम्हाला मुख्यमंत्री व्हावं अशी त्या सगळ्यांची इच्छा, तुम्ही मुख्यमंत्री व्हावं। आता वॅकन्सी आहे का? वॅकन्सी आहे का आता? वॅकन्सी तयार केली। अरे बाबा, मी सांगतो, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं। मी मुख्यमंत्री असतानाही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटायचं देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले पाहिजे, हे साहजिक आहे, कार्यकर्त्यांच्या भावना असतात। पण शेवटी बघा, आमचा अजेंडा जो आहे, आमचा अजेंडा मुख्यमंत्र्याची खुर्ची मिळवणं नाही आहे। आमचा अजेंडा या महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय मिळाला पाहिजे, या महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे। आणि आमची युती जी झालेली आहे, विचारधारांची युती झालेली आहे, ही वैचारिक युती आहे। आम्ही बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन विचार पुढे नेतोय। त्यामुळे आम्ही कधीही महायुतीमध्ये कधी असं मला काय मिळेल, तुला काय मिळेल अशा प्रकारची वृत्ती आमची नाही। आम्ही काम करणारे लोक आहोत। मंत्रिपदावरून सुधीर मुनगंटीवार यांना प्रश्न विचारण्यात आला आणि त्यावर मुनगंटीवारांनी देवाची इच्छा असं मिश्किल उत्तर दिलं। यावेळी कुठला देव असाही प्रश्न मुनगंटीवार यांना विचारण्यात आला, त्यावर त्यांनी देवाचीच इच्छा असं उत्तर दिलं। प्रोजेक्ट केले, सँक्शन केले, त्याचा फॉलो घेतला, तुम्ही आता का नाही नक्की त्याच्यामागचं कारण काय? देवाची इच्छा काय आता सांगितलं, देवाची इच्छा, तर आता काय आहे का तुम्हाला?